रायगड जिल्हा परिषदेची निवडणूक जाहीर झाल्यापासून रायगड जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये नामनिर्देशन पत्र दाखल करताना प्रत्येक राजकीय पक्ष शक्ती प्रदर्शन करताना पाहायला मिळतोय। आज पोलादपूर तालुक्यातील लोहारे जिल्हा परिषद गटाचे उमेदवार आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे आणि कापडे बुद्रुक जिल्हा परिषदेचे उच्च शिक्षित उमेदवार डॉक्टर निलेश कुमार यांच्यासोबतच कापडे बुद्रुक पंचायत समिती गणाचे उमेदवार अनिल दळवी, लोहारे पंचायत समिती गणाच्या उमेदवार अनिता भिलारे, कोतवाल बुद्रुक पंचायत समिती गणाचे उमेदवार अविनाश शिंदे यांचं नामनिर्देश पत्र तहसील कार्यालय पोलादपूर या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी मीनाक्षी राठोड यांच्याकडे दाखल करण्यात आले। पोलादपूरमधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाला अभिवादन करून शिवसेना पक्षातर्फे भव्य शक्ती प्रदर्शन करण्यात आले। भगव्या पताका, भगवे झेंडे, फटाक्यांच्या आतषबाजीने संपूर्ण पोलादपूर शहर दुमदुमून गेलंय। यावेळी कॅबिनेट मंत्री भरत गोगावले, तालुका प्रमुख निलेश अहिरे, संपर्क प्रमुख किशोर जाधव, उपतालुका प्रमुख शौकत तारलेकर, सुरेंद्र बांदल, संजय मोदी, सतीश शिंदे, विभाग प्रमुख लक्ष्मण मोरे, तानाजी निकम, अनिल भिलारे, रामदास कळंबे, नगराध्यक्षा स्नेहा मेहता, महिला तालुका प्रमुख सुवर्णा कदम यांच्यासह संवाद कामथे, लोहारे, कोंढवी, कापडे, कोतवाल विभागातील कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। मंत्री गोगावले यांनी कार्यकर्त्यांना संबोधित करताना शक्ती प्रदर्शन बघितलं तर पोलादपूर तालुक्यात 100% गुलाल आपलाच असल्याचा विश्वासही व्यक्त केलाय, परंतु कार्यकर्त्यांनी गाफील राहू नये अशा सूचना सुद्धा यावेळी देण्यात आल्या।